या चित्रपटाच्या सुरुवातीला आपण मुंबईतील एक छोटंसं हॉटेल बघतो, जिथे गणपत बेलवलकर हे तिथे आलेल्या ग्राहकांना चहा देत असतात। तेव्हाच त्यातला एक जण त्यांना म्हणतो की मला चहा नको, सरबत द्या, गरमी खूप वाढली आहे। यावर गणपत त्याला उत्तर देत असताना विल्यम शेक्सपियर यांच्या नाटकातील कॅरेक्टरचे डायलॉग स्वतःच बडबडत असतात। तेव्हाच तिथे बसलेला एक मुलगा ज्याचं नाव सिद्धार्थ असतं, तो गणपतला विचारतो की सीझर करायचात की ब्रुटस। सीझर व ब्रुटस हे विल्यम शेक्सपियर यांच्या ज्युलियस सीझर नाटकातील कॅरेक्टर आहेत। अर्थात सिद्धार्थ गणपतला विचारत असतो की तुम्ही त्या दोन्ही कॅरेक्टरपैकी कोणतं कॅरेक्टर करायचे। तसंच इथे आपल्याला कळतं की सिद्धार्थ नेहमी या हॉटेलमध्ये येत असतो व गणपतशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण गणपतला त्याच्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नसतो। ते स्वतःच्याच दुनियेत मग्न असतात। यानंतर गणपत जेव्हा घरी जात असतात तेव्हा सिद्धार्थ त्यांच्या मागे मागे येत असतो। गणपत त्याला विचारतात की तू माझा पाठलाग का करतोय। सिद्धार्थ म्हणतो की तुम्हाला भेटल्यावर मला खूप छान वाटतं। तसेच इथं आपल्याला समजतं की गणपत सिद्धार्थ पासून त्यांची ओळख लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि ते असं का करत असतात ते पुढे आपल्याला लवकरच कळेल। आता गणपत एका फ्लायओव्हर जवळ येतात, जिथे राजा नावाचा एक मुलगा रुक्सानाच्या मुलाला मारत असतो, कारण तो रुक्सानाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता। रुक्साना, राजा व रुक्सानाचा मुलगा हे सर्व ह्याच फ्लायओव्हरच्या खाली राहत असतात। त्याचबरोबर गणपत सुद्धा यांच्यासोबत इथेच राहत असतात, जसं की ह्या सर्वांचं एक कुटुंब आहे। आता इथे आपण बघतो की गणपत रुक्सानाच्या मुलाला राजाच्या मारापासून वाचवतात व त्याला दारू पिण्यासाठी काही पैसे देऊन त्याला तिथून जायला सांगतात। पुढे राजा व गणपत दारू पिऊन तिथेच झोपतात, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ होते तेव्हा रुक्साना गणपतला झोपेतून उठवते व त्याला पेपरमध्ये गुंडाळून आणलेला एक वडापाव खायला देते। इथेच गणपत तो वडापाव खात असताना त्या वडापाव गुंडाळून आणलेल्या पेपरमध्ये एक बातमी वाचतात आणि रडायला लागतात। रुक्साना जेव्हा गणपतला रडण्याचे कारण विचारते तेव्हा गणपत काहीच बोलत नाही, आणि पुढे जेव्हा रुक्साना गणपतला पिण्यासाठी पाणी आणायला जाते तेव्हा ती पाणी घेऊन परत आल्यावर बघते की गणपत तिथे नाहीये, ते कुठेतरी निघून गेलेत। तेवढे तिथे पोलीस येतात, जे राजाला पकडून घेऊन आलेले असतात व गणपतचा पत्ता विचारत असतात। इथे रुक्साना सांगते की आताच ते कुठेतरी निघून गेले, आम्ही पण त्यांना शोधतोय। त्याचबरोबर इथे आपण गणपतच्या मुलांना पण बघतो, जे पोलिसांसोबत त्यांना शोधत इथे आलेले असतात। हा सीन इथे कट होतो आणि पुढे आपण गणपतला बघतो, जे एका बंद पडलेल्या नाट्यगृहात आलेले असतात। तसेच ते इथे आल्यावर त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या करत रडत असतात, ज्याने आपल्याला कळतं की कधी काळी त्यांनी ह्या स्टेजवरती त्यांची कला सादर केलेली। तसेच इथून सीन पास्टमध्ये शिफ्ट होतो, जेव्हा ते नाट्यक्षेत्रातील दिग्गज कलाकार होते। आज ते त्यांचा नाट्यक्षेत्रातील 40 वर्षाचा प्रवास थांबून कलाक्षेत्रातून निवृत्ती घेत असतात। त्याचाच हा कार्यक्रम असतो। इथे स्टेजवरती ते त्यांचे आजपर्यंतचे सर्व अनुभव सर्वांना सांगतात व सर्वांचे आभार मानतात। त्याचबरोबर इथे आपण त्यांच्या बायकोला बघतो, ज्यांचं नाव कावेरी असतं। हा त्यांचा मुलगा मकरंद व ही मकरंदची बायको नेहा असते। गणपतला एक मुलगी देखील असते, जिचं नाव विद्या असतं। तसेच इथे आपण त्यांच्या जिवलग मित्राला म्हणजेच रामभाऊला पण बघतो। आता यानंतर सीन गणपतच्या घरात शिफ्ट होतो, जिथे सर्वजण गप्पा मारत असतात, ज्यात आपण बघतो की गणपत हे मनमोकळ्या स्वभावाचे आहेत व त्यांच्या बोलण्याने कोणाला त्रास देखील होऊ शकतो याचं भान त्यांना बोलताना राहत नाही। पुढे गणपत व रामभाऊ दारू पितात आणि त्यानंतर गणपत सर्वांना एक सरप्राईज देतात। त्यांनी त्यांचं घर त्यांच्या मुलाच्या नावावर केलेलं असतं व त्यांनी जी काही सेव्हिंग्स बॉन्ड व शेअर्सच्या रूपात केलेली असते ती सर्व ते त्यांच्या मुलीला देतात। इथे सर्वजण जेव्हा त्यांना विचारतात की तुम्ही असं का करत आहात, तेव्हा ते म्हणतात की जशी मी नाटकातून निवृत्ती घेतली तसंच मला इतर सर्व गोष्टीतून सुद्धा निवृत्त व्हायचंय। आता मी माझ्या नाही तर माझ्या मुलाच्या घरात राहणार। प्रत्यक्षात गणपतच्या ह्या निर्णयामुळे त्यांची बायको तसेच घरातील सर्वजण चकित झालेले असतात, पण गणपतच्या फडतड स्वभावामुळे त्यांना कोणीच काही बोलत नाही। पुढच्या सीनमध्ये आपण बघतो की गणपत व कावेरी जेव्हा त्यांच्या खोलीत असतात तेव्हा गणपत त्यांच्या बायकोला एक नेकलेस भेट म्हणून देतात। तसेच ते त्यांच्या बायकोला सांगतात की आपल्या होणाऱ्या जावयाचा मला फोन आलेला, त्याला विद्या पसंत आहे। त्याचबरोबर आपल्याला कळतं की लवकरच गणपतच्या मुलीचं म्हणजेच विद्याचं लग्न होणार आहे व तिचा होणारा नवरा हा इंजिनियर आहे। यानंतर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे गणपत त्या बंद पडलेल्या नाट्यगृहाला पाहून रडत असतात। तेवढे तिथे सिद्धार्थ येतो व गणपतला म्हणतो की मला माहित होतं की तुम्ही मला तुमची खोटी ओळख सांगत आहात, आणि हेही माहित आहे की तुम्ही गणपतराव आहात। गणपत त्याला म्हणतात की तुला माझ्या सर्व दुःखाचं मूळ कारण समजलं होतं, पण मला माझ्या डोळ्यासमोर शेवट दिसतोय। यावर सिद्धार्थ त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतो, पण गणपत त्यांच्या बायकोला आठवत रडायला लागतात। आता यानंतर विद्याच्या लग्नाचा सीन आहे, म्हणजेच सीन पुन्हा पास्टमध्ये येतो। इथे गणपत त्यांच्या जावयाला म्हणतात की आमच्या मुलीला नीट सांभाळा। तसेच हे सर्व विद्याला निरोप देतात। हा छोटासा सीन संपतो आणि आपण गणपत व रामभाऊला गणपतच्या घरी बघतो,
जे विद्याचं लग्न उरकून आलेले असतात. ह्या सीनमध्ये गणपत रामभाऊला हे सांगत असतात की विद्याचं लग्न झाल्यामुळे त्यांना कसं वाटतंय. तसेच इथे गणपत व रामभाऊचे काही गमतीशीर मुवमेंट्स पण आहेत. इथे आपल्याला कळतं की ह्या दोघांची मैत्री खूप अटूट आहे. आता सीन काही वर्षांनी पुढे एका दवाखान्यात शिफ्ट होतो, जिथे गणपतच्या मुलाला मुलगी झालेली असते. म्हणजेच गणपत आता आजोबा झालेत. त्याचबरोबर इथे या चित्रपटातील मिटून लोचने नावाचं पहिलं गाणं आहे, ज्यात गणपतच्या नातीसोबतचे गणपत व त्यांच्या कुटुंबाचे काही आनंदी क्षण आहेत. यानंतर गाणं संपल्यावर रामभाऊ गणपतला फोन करून दवाखान्यात बोलवून घेतात, कारण रामभाऊची बायको दवाखान्यात ऍडमिट असते. पुढे गणपत दवाखान्यात आल्यावर रामभाऊ गणपतला सांगतात की माझी बायको कोमामध्ये गेली आणि डॉक्टर म्हणालेत की आता एखादा चमत्कारच तिला वाचवू शकतो. गणपत म्हणतात की या दवाखान्याच्या धावपळीत तू काही खाल्लं नसशील, चल आधी काहीतरी खाऊन घे. असं म्हणून हे दोघे एका दारूच्या अड्ड्यावर जातात, जिथे रामभाऊ गणपतला सांगतात की आम्हाला मूलबाळ होत नव्हतं म्हणून माझी आई माझ्या बायकोला सारखी टोमणे मारायची, पण नंतर वान्स ती नाही तर मी आहे हे कळल्यावर माझ्या घरचे सर्व गप्प झाले. प्रत्यक्ष तिथे रामभाऊ त्यांचं दुःख व एकटेपण गणपतला सांगत असतात. त्याचबरोबर आपल्याला कळतं की रामभाऊला मूलबाळ नाहीये. यानंतर सीन गणपतच्या घरात शिफ्ट होतो. इथे त्यांची नात शाळेतून घरी आलेली असते व ती रागावून बसलेली असते. गणपत तिला रागवण्याचे कारण विचारतात, तेव्हा ती सांगते की माझ्या वर्गातील एक मुलगा सारखा मला शिव्या देतो. मी बाईंजवळ त्याची तक्रार देखील केली, पण पुन्हा त्याने मला शिव्या दिल्या. यावर उपाय म्हणून गणपत त्यांच्या नातीला शिव्या शिकवतात आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांची नात शाळेत जाते तेव्हा ती काही मुलींना जमा करून तिच्या वर्गातील त्या मुलाला शिव्या ऐकवते. हीच गोष्ट पुढे शाळेतील मुख्याध्यापकांना कळते व ते गणपतच्या सुनेला शाळेत बोलवून घेतात आणि तिला सर्व प्रकरण सांगतात. तसेच गणपतच्या मुलाला देखील हे कळतं की गणपतने त्याच्या मुलीला शिव्या शिकवल्या, ज्यामुळे घरातील सर्वजण जेव्हा सकाळच्या नाश्त्यासाठी बसलेले असतात तेव्हा गणपतचा मुलगा गणपतला विचारतो की तुम्ही तुमच्या नातीला शिव्या शिकवल्या का. गणपत म्हणतात त्या शिव्या नाहीयेत, मी जे शिकवलंय असेच शब्द माझ्या आई व माझ्या शाळेतील मास्तर देखील माझ्यासाठी वापरायचे आणि या लहान मुलांचं भांडण पुढे मारामारीत बदलू नये म्हणून मी तिला ते शिकवलं. तसेच इथं गणपतची सून त्यांना आठवण करून देते की तुम्ही काही लोकांकडे उधारी करून ठेवलीये, ज्यामुळे मला चार चौघात त्या लोकांनी पैशाबद्दल विचारलं. प्रत्यक्षात गणपतने एका वॉचमनकडून पैसे घेऊन ते एका गरीबाला जेवण करण्यासाठी दिलेले असतात व ते पैसे मी नंतर तुला देतो असं त्याला सांगितलेलं असतं. पण त्याआधीच तो वॉचमन गणपतच्या सुनेजवळ ते पैसे मागतो, ज्याचा गणपतच्या सुनेला राग येतो. आता दाखवतात की गणपतच्या जावयाच्या घरी म्हणजेच राहुलच्या घरी एक छोटीशी पार्टी असते, जिथे खूप सारे लोक आलेले असतात. यातच एक दीक्षित नावाचा व्यक्ती असतो, जो की राहुलचा सर असतो. इथे राहुल गणपतची दीक्षितांसोबत ओळख करून देतो आणि पुढे दीक्षित गणपतला सांगतात की माझा मुलगा लंडनला थिएटर विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय आणि त्याला तुम्हाला भेटायचंय. तसंच ते सांगतात की माझा मुलगा टेनिस विलियम्सचं स्ट्रीट कार नेम डिझायर नावाचं नाटक देखील करतोय. यावर गणपत म्हणतात की त्या लेखकाचे नाटक चांगले असतात, पण त्याचे लैंगिक अभिव्यक्ती धक्कादायक आहे. प्रत्यक्षात इथे ते सेक्स विषयावरती बोलत असतात, ज्यामुळे दीक्षित व त्यांच्या गप्पा ऐकणाऱ्यांना ऑकवर्ड फील होतं. पण आपल्याला माहितीये की गणपत थोडे बोल्ड स्वभावाचे आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हे सर्व नॉर्मल आहे. पुढे दाखवतात की गणपतच्या घरी त्यांच्या सुनेच्या म्हणजेच नेहाच्या काही मैत्रिणी आलेल्या असतात. इथे हे सर्व जेव्हा गप्पा मारत असतात तेवढेच तिथे गणपत येतात. इथे नेहा तिच्या मैत्रिणीची व गणपतची ओळख करून देते, पण इथे गणपत नेहाच्या मैत्रिणीला म्हणतात की तू घातलेला ड्रेस हा नाईट ड्रेस वाटतोय. असं म्हणून ते त्यांना काही भजी खायला देतात आणि तिथून निघून जातात. पण गणपतच्या अशा बोलण्यामुळे नेहा व तिच्या मैत्रिणींना खूप वाईट वाटतं. आता पुढे दाखवतात की मेघाच्या शाळेत म्हणजेच गणपतच्या नातीच्या शाळेत गॅदरिंग असतं व त्यात मेघाने सुद्धा सहभाग घेतलेला असतो. इथे ती स्टेजवरती हिरव्या पानाचं देठकी व हिरवा ह्या गाण्यावरती तिची कला सादर करते. प्रत्यक्षात हे गाणं व त्यावर मेघा जो डान्स करते ते सर्व गणपतनेच डिझाईन केलेलं असतं, ज्यामुळे मेघाला पुढे बक्षीस सुद्धा मिळतं. पण तो परफॉर्मन्स मेघाच्या आईला म्हणजेच नेहाला आवडत नाही. पुढे हे सर्व जेव्हा घरी येतात तेव्हा नेहा रागवलेली असते. ती म्हणते की मेघाने जो परफॉर्मन्स केला तो सर्वांना चांगला वाटत होता, पण तो गलिच्छ होता हे तिथे बसलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावरून व त्यांच्या बोलण्यावरून कळत होतं. यावर गणपत म्हणतात की जर एखाद्या नायकाने खलनायकाचं काम केलं तर तो गलिच्छ नाही ठरत, ह्या गोष्टीला जास्त मनावर घेऊ नको. पण नेहाला ते पटत नाही आणि ती तिच्या मेन मुद्द्यावर येते. ती गणपतला म्हणते की आम्हाला प्रत्येक बाबतीत तुमचं मत नकोय, आमच्या संसारात आम्ही आमचे निर्णय घेऊ शकतो. तसेच ती गणपतने ज्या उधाऱ्या केलेल्या व तिच्या मैत्रिणींना गणपतने जे टोमणे मारलेले त्याबद्दल पण बोलून दाखवते, ज्यामुळे गणपत नेहाची माफी मागतात. ह्या सीन नंतर गणपतच्या आवाजात एक छोटीशी कविता आहे, जी आजोबा व नात यावरती आधारित आहे. आता गणपत त्यांच्या बायकोसोबत जेव्हा भाजी आणायला जातात तेव्हा ते बघतात की त्यांची बायको त्यांच्यावरती रागवली आणि पुढे गणपतने रागवण्याचं कारण विचारल्यावर त्यांची बायको म्हणते की तुम्ही नाटक सोडलं नाही
तर ते तुम्ही घरी घेऊन आलात आणि तुम्ही नेहाला माफी मागितली त्यामुळे मी चिडले. तसेच त्या म्हणतात की आपल्या समोरचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. अर्थात त्या म्हणतात की तुम्ही सर्व संपत्ती मुलांना दिलीत ते दिली, वर तुमच्यासाठी त्यांच्या मनात जो आदर होता तो सुद्धा तुम्ही गमावून बसलात. यानंतर जेव्हा गणपत त्यांच्या नातीला गोष्ट सांगत असतात तेव्हा त्यांची सून त्यांच्या जवळ येते आणि काल जे काही झालं त्याबद्दल त्यांची माफी मागते. तसेच त्यांचा मुलगा त्यांना सांगतो की सध्या घरामध्ये ताण खूप वाढतोय, त्यामुळे आम्ही दुसरीकडे राहायला जायचं ठरवलंय. इथे गणपत व कावेरी त्यांच्या मुलाला राहतं घर सोडून दुसरीकडे राहायला जाऊ नको म्हणून समजावतात देखील, पण त्यांच्या सुनेने व त्यांच्या मुलाने आधीच त्यांचा निर्णय घेतलेला असतो. तसेच ह्या दोघांच्या बोलण्यावरून कावेरी व गणपतला कळतं की त्यांच्या सुनेला व मुलाला हे घर सोडून जायचं नाहीये. त्यामुळे गणपत त्यांना म्हणतात की तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये, आम्हीच दोघे ह्या घरातून दुसरीकडे राहायला जातो. तसंही हे घर आता तुमच्या नावावरती आहे. हे ऐकताच गणपतचा मुलगा व सून खुश होतात, कारण त्यांना देखील हेच हवं होतं. आता इथे एक इमोशनल सीन आहे ज्यात गणपत व कावेरीला त्यांचं घर सोडून जाताना दाखवलंय. आता हा सीन संपल्यावर आपण त्यांना विद्याच्या घरी बघतो. इथे जेव्हा विद्या व राहुलला सर्व प्रकरण कळतं तेव्हा ते दोघे गणपत व कावेरीला त्यांच्याच घरी राहा म्हणून हट्ट करतात. गणपतला सुद्धा त्यांना नकार देता येत नाही आणि ते दोघे ठरवतात की त्यांचा मुलगा जोपर्यंत नवीन घर शोधत नाही तोपर्यंत हे दोघे इथेच राहतील. यानंतर पुढच्या सीनमध्ये हे सर्व जेव्हा गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा घरातील फोन वाजतो, जो गणपत रिसीव्ह करतात आणि इथे फोनवरून त्यांना बातमी कळते की रामभाऊच्या बायकोचं म्हणजेच कुमुदचं निधन झालंय. ही बातमी ऐकल्यावर सर्वांना दुःख होतं व पुढच्या सीनमध्ये आपण गणपतला रामभाऊ सोबत कुमुदच्या अंत्यविधीजवळ बघतो. इथे गणपत रामभाऊच्या दुःखात सामील होऊन त्यांना सहानुभूती देतात. तसेच रामभाऊ गणपतला सांगतात की कुमुद गेल्यामुळे ते आता किती एकटे पडले आहेत. हा सीन इथेच कट होतो आणि आपण गणपतला त्यांच्या जावयाच्या कामावरती बघतो. इथे राहुल त्याचं काम उरकून घरी चाललेला असतो आणि जाताना तो गणपतला सुद्धा घरी यायला सांगतो, पण गणपत म्हणतात की मी थोडा वेळ इथेच थांबून मागून येतो, तुम्ही पुढे जा. त्याचबरोबर राहुल इथे घरी जात असताना गणपतला आठवण करून देतो की आज विद्या व माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे, त्यामुळे संध्याकाळी लवकर घरी या. गणपत म्हणतात ठीक आहे, पण नंतर इथे त्यांची एका दारू बनवणाऱ्याशी ओळख होते आणि हे दोघे मिळून खूप दारू पितात, ज्यामुळे गणपत दारूच्या नशेतच त्यांच्या मुलीच्या अॅनिव्हर्सरीच्या पार्टीत पोहोचतात. आता ह्याच पार्टीमध्ये राहुलचे सर दीक्षित देखील आलेले असतात व त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा रिषभ सुद्धा आलेला असतो. आपल्याला माहिती की दीक्षितांचा मुलगा लंडनला थिएटर विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता, त्यामुळे तो खास करून गणपतला भेटायला आलेला असतो. पण इथे गणपत जेव्हा रिषभला भेटतात तेव्हा ते त्याच्या हातातील विदेशी दारू त्याला फेकून द्यायला लावतात व त्यांनी सोबत आणलेली देशी हाटभट्टीची दारू रिषभ व त्याच्या वडिलांना बळजबरीने प्यायला देतात. यानंतर गणपत दारूवरती एक कविता म्हणतात, ज्यात ते असे काही ऑकवर्ड शब्द वापरतात जे तिथे आलेल्या काही समजूतदार लोकांना समजतात व बाकीच्यांना ते ऑकवर्ड फील करतात. तसेच ते त्यांच्या वडिलांच्या दारूबद्दलच्या काही आठवणी सर्वांना सांगतात, ज्यामुळे ह्या पार्टीमध्ये पुन्हा एकदा आनंदी वातावरण निर्माण होतं. पण ह्या आठवणी सांगत असताना ते त्या शिव्या देतात ज्या त्यांनी त्यांच्या नातीला शिकवलेल्या. त्याचबरोबर शेवटी गणपत दीक्षितांना त्यांच्याकडची दारू पुन्हा बळजबरीने पाजतात, ज्यामुळे विद्या व राहुलला त्यांच्या ह्या कृत्यामुळे सर्वांसमोर मान खाली करावी लागते. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा देवकी गणपतला काल पार्टीत जे काही झालं ते सांगतात तेव्हा गणपत राहुलकडे येऊन त्याबद्दल माफी मागतात. पण उलट राहुल म्हणतो की याबद्दल माफी मागू नका, उलट काल तुम्ही पार्टीमध्ये खूप मज्जा आणलीत, ज्यामुळे आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला. माझ्या सरांनी देखील तुमच्याबद्दल कौतुक केलं. तसंच राहुल सांगतो की तुम्ही काल जी कविता म्हणालात त्याची एक एक कॉपी सर्वांना हवी आहे. यावरती कविता आठवत गणपत म्हणतात की काल जर रम्या तिथे असता तर म्हणाला असता की गणपत तू एक नंबरचा नाटकी आहेस. आणि ह्याच डायलॉगला संपत पुढचा सीन रामभाऊच्या घरात शिफ्ट होतो. इथे गणपत रामभाऊला भेटायला आलेले असतात, पण रामभाऊ गणपतच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात की तुझ्या आजपर्यंतच्या प्रत्येक सुखदुःखात मी उभा राहिलो आणि एवढे दिवस झाले मी दुःखात आहे तर तुला माझी आठवण सुद्धा नाही आली. तू नट म्हणून भिकारडा आहेसच, पण माणूस म्हणून पण नीच आहेस. इथे गणपत रामभाऊची माफी मागतात व त्यांनी गणपतला माफ केल्यावर पुढे गणपत रामभाऊला हॉस्पिटलमध्ये भरती करतात, तसेच त्यांची देखरेख करतात. आता इथे रामभाऊ महाभारतातील कर्णाचे ते डायलॉग म्हणायला लागतात जेव्हा कर्ण युद्धात मरणाच्या वाटेवर असताना तो श्रीकृष्णाशी बोलत होता. त्याचबरोबर इथे रामभाऊच्या डायलॉगला साथ देत गणपत श्रीकृष्णाचे डायलॉग म्हणायला लागतात, ज्यामुळे आपल्याला समजतं की ह्या दोघांनी महाभारतावर आधारित नाटकामध्ये सुद्धा काम केलेलं, ज्यात गणपतने श्रीकृष्णाचा तर रामभाऊने कर्णाचा रोल केलेला. प्रत्यक्षात हे हॉस्पिटलमध्ये नाटकातला एक सीन करत असतात, जे की तिथले डॉक्टर व नर्स प्रेक्षक म्हणून बघत असतात. हे संपल्यावर गणपत रामभाऊला सांगतात की तू माझ्यापेक्षाही अप्रतिम नट होतास आणि ह्या गोष्टीमुळे मी नेहमी तुझ्यावर जाळायचो, पण तरी सुद्धा प्रेक्षकांचं सर्व प्रेम व यश मलाच मिळालं. पण खरा नट सम्राट तूच आहेस.
तू आज सुद्धा माझ्या श्रीकृष्णाच्या रोलवरती भारी पडलास. बोल तुला काय हवंय. यावर रामभाऊ गणपतला झोपेच्या गोळ्या मागतात. आणि गणपत जेव्हा घरी येतात तेव्हा कावेरीला हॉस्पिटलमधून बातमी कळते की रामभाऊ आता राहिले नाहीत. त्यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. हीच बातमी जेव्हा त्या गणपतला सांगायला येतात तेव्हा गणपत त्यांना सांगतात की त्या गोळ्या त्याला मीच दिलेल्या, कारण कुमुद गेल्यापासून तो मेल्यातच जमा होता. असं म्हणून ते रडायला लागतात. त्याचबरोबर इथून सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे गणपत सिद्धार्थला हे सर्व सांगत असतात. त्याचबरोबर ते सिनेमा व नाटकवाल्यांचं आयुष्य कसं असतं त्याबद्दल देखील सांगतात. हा छोटासा सीन संपतो आणि आपण पुन्हा पास्टमधला सीन बघतो. इथे गणपत विद्या व राहुल सोबत दीक्षितांच्या मुलाचं म्हणजेच रिषभचं नाटक पाहायला आलेले असतात. रिषभने गणपतला हे सांगून नाटक पाहायला बोलवलेलं असतं की तो विलियम शेक्सपियरचं ओथेलो नाटक सादर करणार आहे. पण गणपत पाहतात की रिषभ जे नाटक सादर करतोय ते ओथेलो नसून त्या नाटकापासून इन्स्पायर होऊन बनवलेलं दुसरंच नाटक आहे. त्यामुळे गणपतला राग येतो आणि ते रिषभवरती खवळतात. ते म्हणतात की तुम्हाला जर तुमचं नाटक सादर करायचं होतं तर तसं मला सांगायचं होतं, मी ते आनंदाने पाहिलं असतं. पण शेक्सपियरचं नाव वापरून चापलुसी करू नका. प्रत्यक्षात गणपतने देखील त्यांच्या काळात शेक्सपियरच्या नाटकातील पात्र केलेली व ती त्यांनी प्रामाणिकपणे सादर केलेली. पण रिषभने शेक्सपियरच्या नावाचा वापर करून नव्या पिढीसाठी नाटक बनवलेलं असतं. त्यामुळे गणपत कलेची अस्मिता तशीच राहावी म्हणून रिषभला रागात समजवत असतात. पण रिषभच्या वडिलांना गणपतचं असं रिषभला बोलणं पटत नाही. त्यामुळे ते गणपतवर खवळत रिषभच्या बाजूने बोलतात. आता गणपत त्यांना म्हणतात, जर तुम्हाला चांगला घोडा हवा असेल तर बीज पण जातीवंत घोड्याचं लागतं, तसं बीज गाढवाचं पण चालतं, पण मग पैदास खेचराचे होते. तुम्हाला घोडा हवाय की खेचर हे तुम्हीच ठरवा. असं म्हणून गणपत तिथून निघून जातात. तसेच इकडे दीक्षितला सुद्धा राग आलेला असतो व तेही तिथून जायला लागतात. पण जाता जाता ते राहुलवरती खवळून जातात. यानंतर हे सर्व जेव्हा घरी येतात तेव्हा विद्या गणपतवर खवळते की त्यांनी रिषभला तसं बोलायला नको होतं व ती देखील तसंच सर्व काही बोलते, जसं की गणपतची सून गणपतला बोललेली की गणपत घरी आलेल्या पाहुण्यांशी नीट बोलत नाही, रोज रोज तेलकट भजी घरी घेऊन येतात. त्याचबरोबर पार्टीमध्ये जो त्यांनी राडा घातलेला त्याबद्दल पण ती बोलते. यावर गणपत विद्याची माफी मागतात. तसेच विद्या म्हणते की आपण एकत्र राहतोय म्हणून हे सर्व प्रॉब्लेम निर्माण होत आहेत. ना तुम्हाला धड प्रायव्हसी मिळते ना आम्हाला, त्यामुळे मी तुमच्या राहण्याची सोय आउट हाऊसमध्ये करते. हे ऐकून गणपत व कावेरीला खूप दुःख होतं, पण ते विद्याला यावर काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जातात. त्याचबरोबर विद्याचं असं बोलणं राहुलला देखील पटलेलं नसतं. त्यामुळे तो विद्यावर चिडतो आणि पुढे विद्या त्याला समजावायला आल्यावर तो सांगतो की म्हातारपण हे दुसरं बालपण असतं, ह्या वयात असं होतंच. यावर विद्या म्हणते, पण त्यांच्या बालपणासाठी आई कुठून आणू मी. हा सीन इथेच कट होतो आणि पुढे आपण बघतो की कावेरी गणपतला म्हणतात की आपण मोरवाडीला जाऊन राहूयात. त्याचबरोबर आपल्याला कळतं की कावेरीला कोणता तरी आजार आहे आणि त्यावरचा उपचार अजून झालेला नाहीये. त्यामुळे गणपत म्हणतात की इथे चांगले डॉक्टर आहेत, मोरवाडीला गेल्यावर आपल्याला डॉक्टर नाही मिळणार. कावेरी म्हणतात नाही मिळाला तरी चालेल, पण इथे जास्त वादविवाद होण्याआधी आपण इथून जाऊयात. आता गणपत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात, पण कावेरी त्यांच्या निर्णयावरती ठाम असतात व पुढे हे ठरवतात की त्यांच्याकडे काही पैसे आहेत आणि गणपतने कावेरीला जो हार गिफ्ट केलेला तो विकून त्या पैशावर ते मोरवाडीला जाऊन राहतील. यानंतर आपण विद्याला पाहतो, जी विठोबाने बाजारातून आणलेला किराणा तपासत असते की कोणतं सामान आणायचं बाकी तर नाही ना राहिलं. तेवढ्यात तिथे राहुल येतो व विद्याजवळ काही पैसे ठेवायला देतो. हे त्याने बँकेतून काढून आणलेले असतात, कारण हे पैसे त्याला त्याच्या ऑफिसमध्ये द्यायचे असतात. पण पुढे राहुल आंघोळीला गेल्यावर त्याला टॉवेल देण्यासाठी विद्या ते पैसे तिथेच टेबलवरती ठेवून जाते व विठोबा सुद्धा चहा बनवायला जातो. तेवढे तिथे गणपत पेपर घेण्यासाठी येतात आणि त्यांनी विठोबाला पेपर मागितल्यावर विठोबा सांगतो की तिथेच टेबलवरती पेपर ठेवलाय, मी चहा बनवतोय, तुम्हीच पेपर घ्या. गणपत तो पेपर उचलून वाचण्यासाठी घेऊन जातात आणि पुढे संध्याकाळी दाखवतात की गणपत व त्यांची बायको एका नाटकावरती चर्चा करत असतात, जे की गणपतने कधी काळी केलं होतं. पण कावेरीला काही कारणामुळे ते बघायला भेटलं नव्हतं. इथे जुन्या आठवणी ताज्या करत असताना गणपत त्यांच्या बायकोचे आभार मानतात की त्यांनी आजवर त्यांची साथ दिली. तसेच ते अचानक वेश बदलून त्यांच्या बायकोसमोर येतात आणि त्यांच्या सुंदरतेचं व त्यांचं कौतुक करतात. त्याचबरोबर ते त्यांना खूप हसवतात आणि पुढे कावेरीला सांगतात की आत्ता मी जे जे डायलॉग म्हणालो ते सर्व त्याच नाटकातील होते, जे नाटक तुम्हाला पाहायला मिळालं नव्हतं. यानंतर दाखवतात की दुसऱ्या दिवशी विद्या गणपत व कावेरीसाठी नाश्ता घेऊन येते आणि तिच्या आईला म्हणजेच कावेरीला विचारते की माझ्या विणकामाच्या सोया मी इथे विसरले आहे का. तिची आई तिला आठवण करून देते की तू इकडे 8-10 दिवस झालं आलीच नाहीस, सोया इथे नसतील. पण विद्या म्हणते की मी शोधते कुठे आहे का. असं म्हणून ती यांचं सामान तपासायला लागते आणि एका पेटीमध्ये जेव्हा ती पैशाचा बंडल बघते तेव्हा ती तिथून रागात निघून जाते.
इथे गणपत व कावेरीला काहीच कळत नाही की विद्या अशी अचानक काहीच न बोलता का निघून गेली. तसंच विद्या राहुलकडे येऊन हे सांगते की तू दिलेले पैसे बाबांच्या पेटीत आहे. प्रत्यक्षात राहुलने जे पैसे विद्याकडे ठेवायला दिलेले ते पैसे विद्याला आठवत नसतं की ते तिने कुठे ठेवले, आणि आता तिला वाटत असतं की ते पैसे तिच्या वडिलांनीच चोरलेत. पण राहुल तिला म्हणतो की एवढ्या लवकर तू तुझ्या निर्णयावरती पोचू नको, त्यांनी नसतील चोरले. पण विद्याला मात्र तिच्या निर्णयावर खात्री असते. आता दुपारच्या वेळी विठोबा गणपतकडे जेव्हा सकाळच्या नाश्त्याच्या प्लेट्स न्यायला येतो तेव्हा तो गणपतला सांगतो की साहेबांचे पैसे चोरीला गेलेत आणि सकाळपासून सर्वांची खिशे तपासणी चालू आहे. हे ऐकल्यावर देवकीला समजतं की विद्या सकाळी त्यांच्या सामानात सोया नाही तर पैसे शोधत होती. हीच गोष्ट त्या गणपतला सांगतात, ज्यामुळे गणपतला राग येतो आणि ते रागात विद्याकडे जाऊन जाब विचारतात की मी चोरी केली असा तुला संशय कसा काय आला. विद्या म्हणते जर तुम्हाला पैसे हवे होते तर मला सांगायचं होतं, मी दिले असते, पण तुम्ही असं करायला नको होतं. मी तुमच्या पेटीमध्ये पैसे पाहिलेत. आता गणपत पुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांची बायको त्यांना बोलण्यापासून थांबवते आणि विद्याला म्हणते की जर तू आता आमच्यावरती चोरीचा आळ घेतलाच आहेस तर आता तू पोलिसांना बोलव, आम्ही कुठेही पळून नाही जाणार. असं बोलून त्या गणपतला तिथून घेऊन जातात. यानंतर दाखवतात की राहुल काही कामासाठी नाशिकला जाणार असतो आणि तो जेव्हा विद्याशी बोलून घरातून निघतो तेव्हा त्याचा कोट बघितल्यावर विद्याला आठवतं की राहुलने दिलेले पैसे तिने त्याच्याच कोटमध्ये ठेवलेले, आणि पुढे जेव्हा ती राहुलचा कोट तपासते तेव्हा ते पैसे तिथेच कोटमध्ये असतात. आता विद्याला तिची चुकी कळते आणि ती रडत रडत तिच्या आई वडिलांकडे जाते व त्यांची माफी मागते. इथे विद्याची आई म्हणते की मी यांना आधीच सांगितलेलं की सगळी प्रॉपर्टी तुम्ही मुलांमध्ये वाटू नका, पण यांना तुमच्यावरती विश्वास होता आणि शेवटी काय झालं, तुम्ही तुमचे गुण दाखवलेच. त्याचबरोबर कावेरी सांगतात की जे पैसे विद्याने त्या पेटीमध्ये पाहिलेले ते गणपतने तो हार विकून आणलेले जो हार त्यांनी मला विद्याच्या लग्नामध्ये गिफ्ट केलेला. इथे विद्या पुन्हा त्यांची माफी मागते, पण गणपत म्हणतात की आता माझं कोणीही नाही ना मी कोणाचा आहे. तसेच ते सांगतात की आम्ही हे घर सोडून चाललोय. हे ऐकल्यावर विद्या त्यांच्या समोर खूप विनवण्या करते व त्यांना तिच्या इथेच राहण्यासाठी मनवते. पण रात्र झाल्यावर गणपत व त्यांची बायको त्यांचं सर्व सामान घेतात व विद्याचं घर सोडून मोरवाडीला जाण्यासाठी निघतात. त्याचबरोबर इथे आणखी एक गाणं आहे, नात्यास नाव आपुल्या नावाचं, ज्यात दाखवलंय की हे दोघे एका ट्रकवाल्याला लिफ्ट मागतात, पण तो म्हणतो की मी तुम्हाला मोरवाडीच्या थोडं आधी सोडतो, तिथून तुम्हाला पुढची बस मिळेल. गणपत म्हणतात ठीक आहे. तसेच ट्रकमध्ये असताना हे दोघे मोरवाडीला गेल्यावर काय काय करायचं याची स्वप्ने रंगवतात. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की गणपतच्या बायकोचा म्हणजेच कावेरीचा ताप खूप वाढला आहे. यानंतर हे मोरवाडीच्या अलीकडे एका नाक्यावर उतरतात आणि पावसापासून वाचण्यासाठी तिथेच असलेल्या एका छताखाली विश्रांती करतात. इथेच राजा पण झोपलेला असतो, जो की ह्या दोघांना आलेला पाहून कोणता तरी विचार करत असतो. आता जेव्हा सकाळ होते तेव्हा गणपत झोपेतून उठतात आणि पुढच्या प्रवासासाठी बसची चौकशी करून झाल्यावर 2 ग्लास चहा घेऊन येतात. पण जेव्हा ते त्यांच्या बायकोला झोपेतून उठवायला जातात तेव्हा त्यांना समजतं की कावेरीने प्राण सोडलेत. हा या चित्रपटातील सर्वात इमोशनल सीन आहे, ज्यात आपण बघतो की गणपत त्यांच्या मुलापासून दूर झालेच होते, पण त्यांची बायको सुद्धा आता त्यांच्यासोबत नाही. इथे राजा गणपतची अशी परिस्थिती बघतो आणि पुढे कावेरीचा अंत्यविधी झाल्यावर गणपत जवळ येतो व त्यांना काही पैसे देत सांगतो की हे पैसे घ्या, हे तुमचेच आहेत. काल तुम्ही जेव्हा झोपला होतात तेव्हा तुमच्या बॅगमधून मी चोरले होते. गणपत त्याला काहीच बोलत नाही आणि त्याच्या समोरून उठून निघून जातात. तसेच राजा त्यांचं सर्व सामान घेऊन त्यांच्या मागे मागे जातो. यानंतर सीन 3 महिन्याने पुढे येतो, जिथे गणपतच्या घरचे गणपत व कावेरीचा शोध लागला का नाही याची चौकशी करायला पोलीस चौकीत आलेले असतात. पण पोलीस सांगतात की आम्ही आमचा शोध करतोय, त्यांचा शोध लागला की तुम्हाला आम्ही लवकरच कळवू. तसंच इकडे राजा व गणपतला दाखवतात, जे की आता चांगले मित्र झालेले असतात. इथे राजा त्याच्याकडे आलेल्या एका कस्टमरचे बूट पॉलिश करत असतो. तो गणपतला काही पैसे देतो आणि म्हणतो की जा काहीतरी खाऊन घ्या, मी आलोच एवढं काम उरकून. गणपत इथून जातात आणि तिथल्याच जवळच्या एका नाट्यगृहाच्या बाहेर थांबून वडापाव खात बसतात. तेवढ्यात राजा त्यांच्या जवळ येतो आणि बघतो की गणपत तिथल्या नाटकाच्या प्रयोगाचे काही बोर्ड बघत आहे. राजा त्यांना म्हणतो की तुम्हाला नाटक बघायचंय का? गणपत म्हणतात नको, तिकीट महाग असतं त्याचं. राजा म्हणतो पैशाची काळजी करू नका, पैसे आहेत माझ्याकडे. असं म्हणून तो गणपतला विचारतो की कधी नाटक बघितलंय का तुम्ही? प्रत्यक्षात राजा गणपतची खूप काळजी करत असतो, जसा की तो गणपतचाच मुलगा आहे. पण त्याला कोणतीच कल्पना नसते की गणपत कोण आहेत आणि ते कुठून आलेत. यानंतर संध्याकाळी त्या फ्लायओव्हरच्या खाली पोलीस अतिक्रमण करतात, जिथे राजा व गणपत राहत असतात. इथे पोलीस जेव्हा सर्व तोडफोड करत असतात तेव्हा रुक्सानाचा मुलगा गणपत ज्या हॉटेलमध्ये कामाला असतात तिथे येऊन गणपतला सांगतो की पोलीस सर्वांना पकडून नेत आहेत. गणपत लगेच फ्लायओव्हरच्या दिशेने जायला निघतात आणि ते जेव्हा तिथे पोहोचतात
तोपर्यंत पोलिसांनी सर्वांना गाडीत टाकून नेलेलं असतं. आता इथे या चित्रपटातील ते डायलॉग आहेत ज्यामुळे आपल्याला हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढते. कोणी घर देतं का घर? एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरात हिंडत आहे. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडत आहे. कोणी घर देतं का रे घर? हे पूर्ण डायलॉग झाल्यावर गणपत त्यांच्या बायकोच्या आठवणीत खूप रडतात आणि हा सीन इथेच कट होतो. यानंतर गणपतच्या मुलाच्या घरातील एक छोटासा सीन आहे ज्यात दाखवलंय की गणपतच्या मुलाला गणपत व कावेरीची आठवण येत असते आणि नेहाने त्याला चिंतेत असण्याचं कारण विचारल्यावर तो सांगतो की आज बाबांचा म्हणजेच गणपतचा वाढदिवस आहे. त्याचबरोबर हा सीन संपतो आणि पुढे आपण राजा व गणपतला बघतो. इथे गणपत राजाला काळजीने विचारतात की पोलिसांनी तुला खूप मारलं का? राजा सांगतो नाही, त्यांना काही पैसे दिल्यावर त्यांनी मला सकाळीच सोडलं. त्याचबरोबर तो गणपतला नाटकाचे 2 तिकीट दाखवतो जे त्याने एका कस्टमरकडून बूट पॉलिशच्या बदल्यात घेतलेले असतात. हे तिकीट पाहून गणपत खूप खुश होतात आणि पुढे हे दोघे नाटक बघायला जातात. हे नाटक बघत असताना पुन्हा गणपतला स्वतःचे ते फ्लॅशबॅक आठवायला लागतात जेव्हा ते नाटकात काम करायचे. त्याचबरोबर पुढे जेव्हा या नाटकाचा मध्यांतर होतो तेव्हा गणपत त्यांच्या जागेवरून उठतात आणि देवाशी बोलत असताना म्हणतात, विधात्या तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. पण मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करू नका. आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? प्रत्यक्षात गणपत स्वतःचं भान हरवून हे सर्व बोलत असतात. पण तिथे जमा झालेले लोक त्यांची ही कला पाहून टाळ्यांचा वर्षाव करतात. तसेच इथे त्या नाट्यगृहात नाटक सादर करत असणाऱ्यांमधील एक जण गणपतला ओळखतो की हे गणपत बेलवलकरच आहेत म्हणून. आता इथून सीन पुन्हा फ्लायओव्हरच्या खाली शिफ्ट होतो. इथे गणपत जेव्हा झोपलेले असतात तेव्हा रामभाऊ तिथे येतात आणि गणपतला आवाज देऊन उठवतात. पुढे गणपत त्यांच्या जवळ गेल्यावर रामभाऊ त्यांना म्हणतात की तुम्ही थिएटरमध्ये आज जो पराक्रम केलात तो ऐकल्यावर मी म्हणलं तुम्हाला भेटावं. आता इथे रामभाऊ व गणपत खूप गप्पा मारतात. तसेच हे दोघे मिळून दारू पण पितात व नंतर रामभाऊ गणपतला विचारतात की तुला इथं कोणी अशा अवतारामध्ये ओळखतं का? गणपत म्हणतात माझा अवतार बघून मीच स्वतःला ओळखत नाही, पण कधी कधी भीती वाटते की कोणीतरी मला ओळखेल आणि अश्रूने पाय भिजवून मला घरी घेऊन जाईल, पण तसं होईल असं मला वाटत नाही. रामभाऊ म्हणतात की गणपत तू नाटकातून निवृत्त व्हायला नको होतं. एका ऍक्टरने ऍक्टर राहूनच मरायला हवं. यावर गणपत जेव्हा रामभाऊला उत्तर देत असतात तेव्हा ते बघतात की ज्याला ते एवढा वेळ रामभाऊ समजत होते तो रुक्सानाचा मुलगा आहे आणि हे समजल्यावर ते स्वतःवरतीच हसायला लागतात. आता हा सीन संपतो आणि पुढे गणपतच्या मुलाला दाखवतात जिथे कालच्या नाटक मंडळीतला एक कलाकार त्याला येऊन सांगतो की मी तुमच्या वडिलांना शिवाजी नाट्यगृहात पाहिलं, ते तिथलेच एका बूट पॉलिश करणाऱ्यासोबत राहतात. हा सीन इथेच कट होतो आणि पुढचा सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो जिथे गणपत त्या बंद पडलेल्या नाट्यगृहात सिद्धार्थला त्यांनी केलेल्या नाटकातील एक सीन परफॉर्म करून दाखवत असतात. त्याचबरोबर ते सांगतात की कसे मी नाटकातील सर्व पात्र करायचो आणि त्या नाटकाचे डिरेक्टर कसे होते याबद्दल देखील ते बोलतात. आता इथे पोलिसांसोबत त्यांची फॅमिली त्यांना शोधत येते व हे सर्व त्यांची माफी मागतात. पण गणपतला आता त्यांच्या माफी मागण्याचं काही कौतुक वाटत नाही. तसेच विद्या विचारते की आई कुठे आहे? तेव्हा राजा सर्वांना सांगतो की त्यांचं निधन झालं, आम्ही गाववाल्यांनीच त्यांच्या मैतीचं सर्व पाहिलं. तसंच तो गणपतला म्हणतो की बाबा तुम्हाला आता जे काही करायचे ते विचार करून करा. एकदा तर तुम्हाला यांनी बेवारस करून सोडलेलंच आहे आणि ज्या कोणत्या इस्टेटवर तुम्हाला सह्या करायच्या असतील तर त्या बिनधास्त करा, मी आहे तुम्हाला सांभाळायला. आता राजाचं असं बोलणं ऐकल्यावर गणपतच्या फॅमिलीसोबत आलेला इन्स्पेक्टर त्याला मारायला लागतो आणि तेवढ्यात इकडून स्टेजवरून गणपत त्या इन्स्पेक्टरला रागात आवाज देऊन थांबवतात. ते म्हणतात तुम्ही जिथे थांबलात ते थिएटर आहे आणि ही माझी विरासत आहे, तुमची चौकी नाही. प्रत्यक्षात इथे ते पोलिसांना त्यांच्या नाट्यशैलीत बोलत असतात. आता पुन्हा जेव्हा सर्वजण गणपतला घरी चला म्हणून विनंती करतात तेव्हा गणपत पुन्हा त्यांच्या नाट्यशैलीत सर्वांना रागात थांबवतात. तसेच इथे काही अप्रतिम डायलॉग आहेत ज्यात ते म्हणतात की मी तो आहे ज्याच्या शरीरात दिग्गज डायरेक्टरांचे पात्र राहतात. तो महापुरुष मी आहे जो आपल्या जागी ठाम आहे. मी आहे ज्युलियट सीझर, मी आहे प्रतापराव, मी आहे ऑथेल्लो सुधाकर हेमलेट आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट. हे सर्व बोलत असताना त्यांना अचानक हृदयाचा झटका येतो आणि ते खाली कोसळतात व अशा प्रकारे डायलॉग बोलत असताना ते सिद्धार्थला म्हणतात की कळालं का सिद्धार्थ, अशा प्रकारे नाटक असतं. आणि ह्याचबरोबर ते त्यांचे प्राण सोडतात. तसेच हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकावर आधारित आहे. तसेच हा चित्रपट 2016 मध्ये रिलीज झालेला. याचे डिरेक्टर आहेत महेश मांजरेकर व ह्या चित्रपटाने तेव्हा 50 कोटीपर्यंतची कमाई केलेली.